सरेंडर होण्याआधी वाल्मिक कराड बीडमधूनच पुण्यात आला याचे पुरावे सीसीटीव्ही मध्ये कैद झालेले आहेत। शोध घेऊनही बीड पोलीस आणि सीआयडीला कराड सापडला नव्हता, पण 31 डिसेंबरला सरेंडर होण्याआधी 30 डिसेंबरला कराड हा बीडमध्येच होता। बघूयात। 31 अर्थात 31 डिसेंबरला सरपंच संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणातला आरोपी वाल्मिक कराड पुण्यात सीआयडी समोर सरेंडर झाला। मात्र त्याआधी तो कसा बिनधास्त फिरत होता आणि बीड पोलीस सीआयडीचे अधिकारी कसे खाली हात होते त्याचा पुरावा नवे सीसीटीव्ही फुटेज देत आहेत। सरेंडरच्या एक दिवस आधी म्हणजेच 30 डिसेंबरला वाल्मिक कराड बीड जिल्ह्यातच होता। मांजरसुंभा इथं एका हॉटेलवर त्यानं जेवण केलं। मांजरसुंभ्यातच काही अंतरावर पेट्रोल पंपावर डिझेलही भरलं। धाराशिव जिल्ह्यातल्या पारगाव टोल नाक्यावर रात्री 1:36 त्यानं टोलही भरला, पण वाल्मिक कराड काही पोलिसांच्या हाती लागला नाही। तीस डिसेंबरचे जे नवे सीसीटीव्ही फुटेज समोर आले त्यात 2 पांढऱ्या आणि 1 ब्लॅक कलरची गाडी अशा 3 आलिशान गाड्या दिसतात। म्हणजेच 3 गाड्यांचा ताफा वाल्मिक कराड सोबत होता। आता सीसीटीव्ही फुटेज जरा समजून घेऊयात। तुमच्या टेलिव्हिजन स्क्रीनवर सीसीटीव्ही फुटेज आहेत। पहिलं सीसीटीव्ही फुटेज बीडच्या मांजरसुंभा इथल्या पेट्रोल पंपावरचं आहे, ज्या ठिकाणी जेवणानंतर त्यानं डिझेल भरलंय। दुसरं फुटेज धाराशिव जिल्ह्यातल्या पारगाव टोल नाक्यावरचं आहे। इथं रात्र झाली असून सीसीटीव्ही मध्ये 1:36 झाल्याचं दिसतंय। इथं गाडी थांबली, फास्टॅग मधून टोलचे पैसे कट होताच गाडी सोडण्यात आल्याचं स्पष्ट दिसतंय। बघितल्यावर मला इतका राग आलाय आता की किती सडलेली सिस्टम झाली आपली, किती सडली आहे आपली सिस्टम की कोणीच काम करत नाहीये। यंत्रणा नाही, पोलीस डिपार्टमेंट नाही, सगळ्यांना सांगून एवढं दाखवून एवढं लावून धरून सुद्धा या लोकांना काहीही उरलं नाहीये। आता कालचा हा जो व्हिडिओ आलाय त्याच्यात सरळ फुटेज दिसतंय आणि तो पत्रकार दाखवतोय त्या फुटेजमध्ये की यांचं 13 मिनिटं ते पेट्रोल पंपवर उभे होते, त्यांनी अमुक ठिकाणी ते धाब्यावर जेवले, त्यांनी जिथे टोल भरतानाचा देखील एक फोटो त्याच्यात आहे। हे बघून असं वाटतं हे सगळं यांना माहिती आहे। इथून आले, केस कडून आले, मग ते अक्कलकोटला गेले आणि पोलिसांना कळत नाहीये। रात्रीचा प्रवास करून वाल्मिक कराड पुण्यामध्ये सकाळी पोहोचला आणि त्यानंतर 11:15च्या सुमारास आधी व्हिडिओ शूट करून संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणातले आरोप त्यानं फेटाळले आणि त्यानंतर 15 मिनिटातच म्हणजे दुपारी 12 वाजता वाल्मिक कराड सीआयडीच्या ऑफिसमध्ये आला। संतोष भैया देशमुखांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी व त्यांना फाशीची शिक्षा द्यावी। राजकीय दोषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे। पोलीस तपासात जे निष्कर्ष निघाले, मी जर दोषी दिसलो तर न्यायदेवतांनी मला जे शिक्षा देईल ती मी भोगायला तयार आहे। वाल्मिक कराड सोबत एक ब्लॅक कारसह 2 पांढऱ्या गाड्या होत्या। त्यापैकी एक गाडी ही शिवलिंग मारोळेचीच होती अशी ही शंका व्यक्त केली जाते। मारोळेच्याच गाडीनं वाल्मिक कराड पुण्यातल्या सीआयडी ऑफिसमध्ये सरेंडर होण्यासाठी आला। विशेष म्हणजे हीच शिवलिंग मारोळेची गाडी अजित पवार मसाज जोगला पीडित कुटुंबाची भेट घेण्यासाठी आले होते तेव्हा त्यांच्या ताफ्यातही होती असा आरोप खासदार बजरंग सोनवणेंनीही केला होता। तीच गाडी बीडहून पुण्याकडे सरेंडरसाठी येतानाही होती अशी शंका आहे। पुढे त्याच गाडीनं वाल्मिक कराड सरेंडर झाला हे वस्तुस्थितीतच आहे। त्यावेळी मारोळे स्वतः म्हणाले होते की वाटेत वाल्मिक कराड दिसल्यानं त्यांनी लिफ्ट मागितली, त्यामुळे आपण त्यांना सीआयडीच्या कार्यालयात सोडलं। सरेंडर होणार आहे टीव्ही तुमच्याच माध्यमातून मला कळालं। मी एका चौकामध्ये थांबलो होतो, सीआयडी ऑफिसच्या जवळच जाऊन थांबलेलो होतो। तिथं मला अचानक दिसल्याच्या नंतर मग मी गाडी उभी केली। गाडी उभी केल्याच्या नंतर त्यांनी मला सांगितलं मला ह्या ऑफिसला नेऊन सोडावं लागते। तर मला काय अडचण नाही, ती ज्या गाडीतून आली होती ती गाडी सोडून गेली। त्यातून 2 जण उतरले, माझ्या गाडीत बसले। मी तिथून त्यांना ते सीआयडी ऑफिसला नेऊन सोडलं आणि मी माझा बाहेर निघून आलो। जे सीसीटीव्ही समोर आलेत त्यावरून एक स्पष्ट आहे की बीडहून वाल्मिक कराड पुण्यात आला, पण पोलीस आणि सीआयडीला थांगपत्ताही लागला नाही। महेंद्र मुधोळकरसह ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.